नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या जिल्ह्यामध्ये वाटप जाणून घेऊ. संपूर्ण बातमी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण बातमी जाणून घेऊ. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 7व्या हप्त्याचं वितरण झालं आणि आता 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी बांधव आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची संपूर्ण बातमी पाहण्याअगोदर एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काही सरकार काय करतं की बिझनेसला काही आर्थिक सहाय्य करत असतं, म्हणजे आपल्याला बिझनेस करण्यासाठी पैसेसुद्धा देत असतं. अशा काही बिझनेस आयडिया आपण आणि सरकारी योजनेच्या माध्यमातून तुम्ही आपल्या घरबसल्या शेतीसोबत बिझनेस सुरू करू शकता. त्यासाठी आपण एक PDF फाईल बनवलेली आहे. ती जर डाउनलोड करायची असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा चॅनलच्या बायोमध्ये लिंक आहे. आपण तिथे जाऊन पाहू शकता. तर दुसरं म्हणजे आपल्या चॅनलच्या बायोमध्ये लिंक देण्यात आली आहे PDFची, आपण तिथे जाऊन पाहू शकता. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता साधारण 91.65 लाख शेतकऱ्यांना वितरित झाला. म्हणजे 8वा पण हप्ता इतक्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये, म्हणजे 91 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता पण आता वितरित होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता नेमके कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये झालेल्या या संदर्भात सुद्धा माहिती पाहू. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी, म्हणजे गेला जो 7वा हप्ता होता तो टाकण्यात आला. आता 8व्या हप्त्यासंदर्भात काय माहिती आहे तर जाणून घेऊ. पहा मित्रांनो, 8वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना येईल त्यांना 7वा हप्ता भेटला, त्या शेतकरी बांधवांना 8वा हप्ता मिळेल. यामध्ये आपण मुख्यतः पाहिलं तर शेतकरी बांधवांना PM किसान योजनेची EKYC करावी लागते, पण नमो शेतकरी योजनेची करण्याची गरज नाही. त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर एकूण रक्कम जी आहे ती आता लवकरच निधी वितरित होऊन त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. आणि आपल्या यादीमध्ये नाव पाहायचं असेल तर PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर PM किसान योजनेची यादी डाउनलोड करू शकता. स्टेटस काढायचं असेल तर नमो शेतकरी योजनेचं पण स्टेटस काढू शकता आणि PM किसान योजनेचं स्टेटस काढू शकता. तर लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे 7वा हप्ता येणार आहे आणि हा 7वा हप्ता येण्यासाठी आपल्याला फार्मर ID पण काढणं महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे आपण पाहिलं तर आपण या जो हप्ता आहे तो 91 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता आला, म्हणजे 8वा हप्ता पण तुम्हाला मिळणार आहे. तर एकंदरीत महत्त्वाचा असा अपडेट होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. लवकरच या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होईल. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर आपल्याला ती PDF जी आहे ती जर घ्यायची असेल तर आपल्या चॅनलच्या बायोमध्ये लिंक आहे. धन्यवाद.